भक्तांनो, बाळूमामाचं दर्शन या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी तुम्हाला आज एप्रिल महिन्यातील काही खास गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. भक्तांनो, ठीक आहे, तर चला पाहूया. चांग बरं बाळूमामाच्या नावानं चांग बरं. भक्तांनो, एप्रिल महिना हा फक्त कॅलेंडरमधला एक साधा महिना नाही, तर तो जीवनाला नवी दिशा देणारा, मनाला नवी ऊर्जा देणारा आणि आत्म्याला जागृत करणारा काळ आहे, असा बाळूमामांचा संदेश आपल्याला समजतो. या महिन्यात निसर्गात जसा बदल दिसतो तसाच बदल आपण आपल्या आयुष्यात घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. झाडांना नवीन पालवी फुटते, जुनी पाने गळून पडतात. त्यातून आपल्याला शिकवून मिळते की जुन्या वाईट सवयी, नकारात्मक विचार आणि दुःखद आठवणी सोडून दिल्या तरच नवीन आनंद आपल्या आयुष्यात येऊ शकतो. बाळूमामा सांगतात की या काळात मन शुद्ध ठेवणं खूप गरजेचं आहे. मनात राग, द्वेष, मत्सर ठेवला तर कितीही पूजा केली तरी त्याचा फायदा होणार नाही. पण जर मन शांत, प्रेमळ आणि भीतीने भरलेलं असेल तर देव तुमचा प्रत्येक शब्द ऐकतो. एप्रिलमध्ये केलेली प्रार्थना, जप, ध्यान हे विशेष फलदायी असतात, कारण हा काळ श्रद्धा वाढवण्याचा असतो. सकाळी भक्तांनो, लवकर उठून देवाचं स्मरण केलं तर संपूर्ण दिवस सकारात्मक बदल होतो, सकारात्मकतेने जातो. आणि रात्री झोपण्यापूर्वी मनापासून प्रार्थना केली तर आपल्या इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतात. भक्तांनो, या महिन्यात सेवा आणि दान यालाही खूप महत्त्व दिलं जातं. उन्हाळ्याची सुरुवात असल्यामुळे अनेकांना पाण्याची आणि अन्नाची गरज असते. अशा वेळी एखाद्याला पाणी देणं, गरिबांना मदत करणं, भुकेलेला अन्न देणं हेच खरे पुण्य आहे, असं बाळूमामा सांगतात. देवाला मंदिरात शोधू नका, तो गरजूंमध्ये आहे, हा त्यांचा साधा पण गहन संदेश आहे. त्यामुळे या महिन्यात केलेली सेवा ही थेट देवापर्यंत पोचते असं मानलं जातं. तसंच एप्रिल महिना आपल्याला आपल्या कर्माची जाणीव करून देतो. आपण काय करत आहोत, आपल्या कृती योग्य आहेत का, आपण कोणाला दुखावत तर नाही ना, याचा विचार करण्याची ही योग्य वेळ आहे. बाळूमामांच्या मते चांगलं कर्म केल्याशिवाय चांगलं फळ मिळत नाही. त्यामुळे या महिन्यात स्वतःला सुधारण्याचा संकल्प करा, तर आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात होते. कुटुंब आणि नातेसंबंध याचं महत्त्वही या काळात सांगितलेलं आहे, अधिक जाणलेलं आहे. लक्षात ठेवा, आधी आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवणं, त्यांच्याशी प्रेमानं बोलणं, जुने वाद मिटवणं, हे सगळं केलं तर मन हलकं होतं. बाळूमामा सांगतात की जिथे प्रेम असतं तिथेच देव असतो. त्यामुळे नात्यांना जपणं म्हणजे देवाची पूजा करणं आहे. शेवटी भक्तांनो, हेच आपल्याला बाळूमामा सांगत असतात. तसेच बाळूमामा अजून काही प्रभावी संदेश सांगत आहेत. तर एप्रिल महिना हा संधी आहे भक्तांनो, स्वतःला ओळखण्याची, स्वतःला सुधारण्याची आणि देवाशी जवळीक वाढण्याची. लक्षात ठेवा, जर तुम्ही या महिन्यात मनापासून प्रयत्न केले, श्रद्धा ठेवली आणि चांगले कर्म केले तर तुमचं आयुष्य हळूहळू बदलतं आणि तुम्हाला भक्तांनो हवं ते सुख, समाधान आणि यश नक्कीच मिळते. भक्तांनो, या गोष्टीकडे आपण बाळूमामाच्या सर्व भक्तांनी लक्ष दिलं पाहिजे, कारण या गोष्टीकडे बारकाईने आपण पाहिलं तर चांगलं होऊ शकते आपल्याचं. लक्षात ठेवा, ठीक आहे. तर कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांगलं ही कमेंट करा. तसेच भक्तांनो, एप्रिल महिना हा केवळ ऋतू बदलण्याचा काळ नसून तो मन, विचार आणि जीवन यांच्यातील खोल बदल घडवून आणण्याची एक सुंदर संधी आहे. असा बाळूमामांचा गूढ आणि जीवनाला दिशा देणारा संदेश आहे. या महिन्यात निसर्ग जसा नव्याने फुलतो, झाडांना नवीन पालवी येते, आकाश अधिक स्वच्छ दिसते, तसंच माणसानेही स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहण्याची आणि स्वतःला नव्याने घडवण्याची गरज आहे. लक्षात ठेवा. तसेच बाळूमामा सांगतात की निसर्ग आपल्याला रोज शिकवतो, पण आपण त्यांच्याकडून शिकायला तयार असलं पाहिजे. एप्रिल हा तोच काळ आहे जिथे निसर्ग आणि जीवन एकाच तालात चालतात. या महिन्यात मनाची शुद्धता खूप महत्त्वाची असते. बाळूमामांच्या मते मन हेच सर्व काही आहे.
जर मन स्वच्छ असेल तर आयुष्यात कोणतीही अडचण खूप मोठी नाही. पण जर मनात नकारात्मक विचार, भीती, राग आणि द्वेष साठलेले असतील तर कितीही चांगली गोष्ट आपल्या आसपास आल्या तरी त्याचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे एप्रिल महिन्यात मन शांत ठेवणं, स्वतःला समजून घेणं आणि स्वतःची प्रामाणिक राहणं अत्यंत गरजेचं आहे. सकाळी उठल्यावर काही क्षण स्वतःसाठी काढणं, देवाचं स्मरण करणं आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करणं हे या काळात विशेष फलदायी ठरतं. बाळूमामा नेहमी सांगतात की श्रद्धा असेल तर मार्ग नक्की सापडतो. एप्रिल हा श्रद्धा वाढवण्याचा महिना आहे. या काळात केलेली प्रार्थना, जप, भक्तांनो, ध्यान हे केवळ धार्मिक क्रिया नसून ते आपल्या आत्म्याला शांत करण्याचं आणि देवाशी जोडण्याचं माध्यम आहे. जेव्हा तुम्ही मनापासून देवाला हाक मारता तेव्हा त्या हाकेला उत्तर मिळतंच, पण त्यासाठी संयम आणि विश्वास आवश्यक असतो. बाळूमामांचा संदेश स्पष्ट आहे, देवावर विश्वास ठेव, पण त्यांच्यावर स्वतःच्या कर्मावरही विश्वास ठेव. भक्तांनो, या महिन्यात सेवा आणि दान यालाही विशेष स्थान आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीमध्ये अनेकांना पाण्याची कमतरता भासते. प्राणी, पक्षीही तहानलेले असतात. अशा वेळी एखाद्याला पाणी देणं, एखाद्या भुकेलेला अन्न देणं, गरजूंना मदत करणं हीच खरी पूजा आहे. बाळूमामा म्हणतात, मंदिरात देव शोधू नका, तो प्रत्येक जीवामध्ये आहे. त्यामुळे भक्तांनो, एप्रिल महिन्यात केलेली सेवा ही केवळ एक कृती नसून ती एक साधना आहे जी आपल्याला देवाजवळ नेत असते, लक्षात ठेवा. तसंच हा महिना आपल्याला कर्माचा विचार करण्यासाठीही अत्यंत योग्य आहे. आपण जे काही करतो त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. हा साधा नियम आहे. बाळूमामांच्या शिकवणीनुसार चांगलं कर्म केल्यास चांगलं फळ मिळतं आणि वाईट कर्म केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे या काळात स्वतःच्या कृतींचा आढावा घेणं, चुका सुधारण्याचा प्रयत्न करणं आणि पुढे चांगल्या कर्माचे मार्गाने चालण्याचा निर्धार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. एप्रिल महिना भक्तांनो नातेसंबंधांनाही नव्याने उजाळा देतो. नातेसंबंधांनाही कधीकधी आयुष्यातील धावपळीत आपण आपल्या जवळच्या माणसांना वेळ देऊन शक्य देऊ शकत नाही, त्यांच्याशी नीट बोलत नाही आणि भक्तांनो, एप्रिल महिना नातेसंबंधांनाही नव्याने उजाळा देतो. कधीकधी आपल्या आयुष्यात धावपळीच्या जीवनात आपण आपल्या जवळच्या माणसांना वेळ देऊ शकत नाही, भक्तांनो, त्याच्याशीही नीट बोलत नाही आणि त्यामुळे नात्यांमध्ये अंतर निर्माण होते. बाळूमामा सांगतात की नाती जपली तरच जीवन सुंदर बनतं. या महिन्यात आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणं, मित्रांशी संवाद साधणं, जुने वाद मिटवणं आणि प्रेमाने नात्यांना पुन्हा मजबूत करणं हे अत्यंत आवश्यक आहे. या काळात मनाची स्थिरता आणि शांती मिळवणं खूप महत्त्वाचं आहे. ध्यान, जप आणि साधना यामुळे मन शांत होतं आणि विचार स्पष्ट होतात. जेव्हा मन शांत असतं तेव्हा आपण योग्य निर्णय घेऊ शकतो आणि आयुष्यातील अडचणींना धैर्य सामोरे जाऊ शकतो. बाळूमामा सांगतात की मन शांत असेल तर जीवनात खरा आनंद मिळतो. भक्तांनो, बाळूमामांचा संदेश अत्यंत साधा आणि प्रभावी आहे. एप्रिल हा बदलाचा महिना आहे. हा काळ आहे स्वतःला ओळखण्याचा, स्वतःला सुधारण्याचा, स्वतःला बदलण्याचा आणि आयुष्याला योग्य दिशा देण्याचा. जर तुम्ही या महिन्यात मनापासून प्रयत्न केले, श्रद्धा ठेवली, चांगले विचार अंगीकारले आणि चांगले कर्म केले तर तुमचं आयुष्य हळूहळू उजळत जाईल. प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे आणि एप्रिल हा त्या संधीचा प्रारंभ आहे. म्हणून या महिन्यात योग्य उपयोग करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि देवावर श्रद्धा ठेवा. यश, आनंद आणि समाधान तुमच्यापासून दूर राहणार नाही. तसेच भक्तांनो, एप्रिल महिना हा केवळ नवीन सुरुवातीचा नाही तर आत्म्याला जागृत करणारा, जगातील खोल अर्थ समजून देणारा आणि माणसाला स्वतःच्या खऱ्या शक्तीची जाणीव करून देणारा काळ आहे. असा बाळूमामांचा अत्यंत सूक्ष्मय आणि अनुभवातून आलेला संदेश आहे. या महिन्यात केवळ बाहेरचा निसर्ग बदलत नाही तर आपल्या आतल्या विचारांचा, भावनांचा आणि ऊर्जा प्रवाहाचा एक नवीन
प्रवास सुरू होतो. बाळूमामा सांगतात की ज्याला स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवता येतं त्याला जग जिंकणं कठीण नसतं आणि एप्रिल हा तोच काळ आहे जिथे आपण मनावर काम करायला सुरुवात करू शकतो. या काळात एक वेगळीच ऊर्जा वातावरणात असते. सूर्याची तीव्रता वाढते, दिवसेदिवस भक्तांनो मोठे होतात दिवस आणि शरीरातही एक प्रकारची अस्वस्थता किंवा चंचलता जाणवते. पण बाळूमामांच्या मते ही अस्वस्थता नकारात्मकतेने नसते, ती एक संकेत असतो की आपल्याला आत काहीतरी बदल घडतो आहे. हीच ऊर्जा योग्य दिशेने वळवली तर ती आपल्याला यश, समाधान आणि आत्मविश्वास देऊ शकते. पण जर आपण या ऊर्जेला वाया घालवलं तर तीच ऊर्जा भक्तांना आपल्याला थकवते, चिडचिड वाढवते आणि मन विचलित करते. त्यामुळे या महिन्यात स्वतःला सांभाळणं, संयम राखणं आणि योग्य विचार ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. बाळूमामा सांगतात की एप्रिलमध्ये शब्दापेक्षा विचार जास्त शक्तिशाली असतात. याचा अर्थ असा की आपण जे विचार करतो तेच आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात येऊ लागतात. त्यामुळे या काळात नकारात्मक विचार टाळणं आणि सकारात्मक विचारावर लक्ष केंद्रित करणं खूप आवश्यक आहे. एखाद्या गोष्टींबद्दल भीती वाटत असेल तर ती भीती मनातून काढून टाकणं आणि विश्वास ठेवणं ही सर्व काही चांगलं होईल असं विश्वास ठेवायला पाहिजे. कारण विश्वास हीच शक्ती आहे जी अशक्य गोष्टीही शक्य करू शकते. या महिन्यात शांत राहण्याचं महत्त्वाचं कारण खूप मोठं आहे. अनेक वेळा आयुष्यात असे प्रसंग येतात जिथे आपल्याला लगेच प्रतिक्रिया घ्यावीशी वाटते. भक्तांनो, राग येतो किंवा मन दुखावतं, आपल्याला नाराजी वाटते. पण बाळूमामा शिकवतात की जिथे शांतता असते तिथेच समाधान मिळतं. त्यामुळे एप्रिल महिन्यात स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करणं, कोणत्याही परिस्थितीत घाईघाईने निर्णय घेऊ नका. तर थोडा वेळ घ्या, विचार करा आणि मगच पाऊल उचला. तसंच हा महिना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतो, स्वतःवर प्रेम करणं. अनेकदा आपण इतरांसाठी खूप काही करतो पण स्वतःसाठी वेळ काढत नाही. बाळूमामा सांगतात की जो स्वतःवर प्रेम करतो तोच इतरांवर खरं प्रेम करू शकतो. त्यामुळे या महिन्यात स्वतःसाठी थोडा वेळ काढा, स्वतःच्या मनाशी संवाद साधा, काय हवं आहे तुम्हाला समजून घ्या आणि स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. बाळूमामा एक वेगळी आध्यात्मिक जागृती जाणवते. एप्रिलमध्ये एक वेगळी आध्यात्मिक जागृती जाणवते. काही लोकांना स्वप्न वेगळी दिसू लागतात, काहींना मनात अचानक चांगले विचार येतात, तर भक्तांनो काहींना देवाजवळ आल्यासारखं वाटतं. बाळूमामांच्या मते हे सर्व संकेत असतात की तुमचं मन आणि आत्मा एका उच्च पातळीवर जात आहे. अशा वेळी घाबरायचं नाही, तर त्या अनुभवांना स्वीकारायचं आणि त्यातून आपल्याला शिकायचं आहे. लक्षात ठेवा, या महिन्यात कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल देवाचे आभार मानणं ही एक मोठी साधना आहे. बाळूमामा सांगतात की जो माणूस कृतज्ञ असतो त्याला आयुष्यात कधीही कमी पडत नाही. त्यामुळे रोज काही क्षण काढून भक्तांना आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींसाठी देवाचे आभार मानायला शिका. भक्तांनो, शेवटी बाळूमामा एक खोल संदेश आपल्याला सांगतात आपल्या भक्तांना. अरे माझ्या बाळांनो, अरे माझ्या भक्तांनो, एप्रिल महिना हा केवळ बाहेरचा बदल नाही, तर आतल्या बदलांचा आरंभ आहे. हा काळ आहे, लक्षात ठेवा, स्वतःला नव्याने ओळखण्याचा, आपल्या मर्यादा ओलांडण्याचा आणि आपल्या भक्तांनो जीवनाला एक नवीन संधी आणि अर्थ देण्याचा मार्ग देण्याचा आहे. लक्षात ठेवा, एप्रिल महिना जर तुम्ही या महिन्यात मनापासून प्रयत्न केले, स्वतःवर विश्वास ठेवला आणि देवाशी नातं घट्ट केलं तर तुमचं आयुष्य हळूहळू प्रकाशाकडे वाटचाल करेल. तसेच भक्तांनो, जीवन बदलायचं असेल
तर सुरुवात मनापासून करा, हा बाळूमामांचा संदेश लक्षात सर्वांनी ठेवला पाहिजे. कारण एप्रिल महिना हा त्या सुरुवातीचा काळ आहे. लक्षात ठेवा, योग्य काळ आहे, मनापासून प्रार्थना करण्याचा काळ आहे, नवीन बदल घडण्याचा, नवीन सकारात्मक विचार बदलण्याचा काळ आहे. लक्षात ठेवा, या विचारांकडे, या बाळूमामांच्या विचारांकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तसेच भक्तांनो, या सर्व गोष्टींकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. भक्तांनो, अशाच प्रकारचे भावनिक संदेश, बाळूमामांचे वैचारिक विचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंटमध्ये जय बाळूमामा, बाळूमामाच्या नावानं चांग भलं हीच कमेंट करा भक्तांनो. ठीक आहे. तर भक्तांनो, तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. श्री बाळूमामा प्रसन्न, श्री स्वामी समर्थ.